माणसं म्हणतात संसारात त्रास आहे म्हणून परमार्थ करावा, परमार्थ करायला जा म्हणजे कळेल त्याच्याची काही कमी त्रास नाही. मी तरी गंमत म्हणून सांगतो, आता माझं आयुष्यच त्याच्यात गेलं. नवे नवे 140-150 वर्ष या परंपरेत आहे. आज 5वी पिढी चालू आहे. तर एक गंमत सांगतो, संसारामध्ये फक्त बायकोचा मुलाबाळांचा त्रास असतो, परमार्थामध्ये लाखोनी शिस्त झाल्यावर त्रास तेवढाच वाटतो. घरामध्ये बायकोला रागवता तरी येतं, इथे शिष्याना जपताना रागवता सुद्धा येत नाही. किती अडचण. म्हणजे कोणाला वाटत असेल की परमार्थ करायला गेल्यानंतर संसार नाही. एक सांगू का, ज्यांनी प्रकृती धारण केलेली आहे त्याला काही सांगता येत नाही, काही सोडता येत नाही, काही करता येत नाही. जी गोष्ट करायला पाहिजे ती करावीच लागते. जवळी समूह प्रकृतीचा तवरी त्यागून घडे कर्माचा, ऐसी आही करू म्हणती दयाचा आदरोची उरे. काय नावावर आलेलं आहे बघा. मला माऊलींचं मोठं कौतुक वाटतं. एक अलौकिक अशी परंपरा बरं का. कसं घडतं, ब्रह्मचारी, ग्रस्ती, वानप्रस्थ आणि संन्यास. म्हणजे शेवटी संन्यास घ्यायचा आणि या भानगडीतून मुक्त व्हायचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराची उलटी खूण आहे. संन्यास घेतलेला वडिलांना संन्यास सोडावा लागला, संसारात आला आणि एवढ्या संसारिकाचं कल्याण झालं. नाताच्या घरची उलटी खूण बघा काय गंमत आहे. मला आश्चर्य वाटतं की विठ्ठलभक्तांनी संन्यास घेतला, सर्व संघ परित्याग केला, पण संन्यासी गुरुनी सांगितलं, रामानंद स्वामी त्यांचे गुरु, ते म्हणाले, त्यांचं नाव चैतन्य आश्रम होतं. अरे चैतन्य आश्रमा, हे वेड्या तुला काही कळतं का? मी जाऊन आलो, अलंकापुरामध्ये तुझी पत्नी भेटली. खोटं बोललास माझ्याजवळ की मला पत्नी नाही, मला कोण नाही. पण तिथे गेल्यावर कळलं आणि त्या माऊलीकडे बघितल्यानंतर कळलं की हिच्या पोटी कोटकोट जन्म घेणार आहे. अरे बाबा, तुला मी संन्यासात अडकून ठेवला तर मोठी घोडचूक होईल, जा. ते म्हणाले, हे पाप नाही का? अरे जाऊ दे, तू एकटा पाप डोक्यावर घे, पण लाखो लोकांना इथून पुढे लाखो वर्ष पापातून मुक्त करणारा मुक्तात्मा जन्माला येणार आहे. कैवल्याचा पुतळा जन्माला येणार. असं का म्हणतोस? एक लक्षात घ्या, जो अनेकांना सोडवतो आणि ज्याच्या एका कृतीमुळे, एक गंमत म्हणून सांगतो, एका सद्गुरूने एकाला मंत्र दिला आणि मंत्र दिल्यानंतर त्याला सांगितलं की हे बघ, हा मंत्र कोणालाही सांगायचा नाही, हा उद्धार करणारा मंत्र आहे, लाखो लोकांचा उद्धार करणारा मंत्र आहे, कोणालाही सांगू नको. मला साऊथ इंडियातली गोष्ट आहे, घडली कथा आहे, सांगू नकोस म्हटल्यानंतर उद्धार करणारा गोष्ट आहे, जीवनाचं कल्याण करणारा मंत्र आहे म्हटल्यानंतर बाहेर जत्रा भरली होती, यात्रा होती आणि तो एका द्वारावर उभा राहिला, मोठ्याने तो मंत्र गाऊ लागला, मोठ्या आवाजात गाऊ लागला. गाऊ लागल्यानंतर ते महाराज आले, लाल व्यक्तीला म्हणाले, तुला मी सांगितलं होतं कोणाला सांगायचं नाही. बरोबर आहे म्हणजे महाराज, बरोबर आहे, पण तुम्ही एक सांगितलं होतं की हा जीवाचा उद्धार करणारा ग्रंथ आहे, मंत्र आहे. तेव्हा मी विचार केला की लाखो लोकांना जर हा मंत्र दिला, त्यांचा जर उद्धार झाला, त्यांचं जर कल्याण झालं, तर मी एकटाच नरकात जायला तयार आहे. गुरु आज्ञा मोठी म्हणून पुढचं ऐका. गुरुनी मिठी मारता मारता त्याचे पाय धरले. अरे म्हणे, बाबा, लाखो लोकांचा उद्धार करणारा नरकात कसा नाही? इंटरप्रिटेशन कसं केलं जातं आणि कसे अर्थ लावले जातात? काय? अरे कसा जाशील नरकात? बरोबर आहे, तुझाच लावलेला अर्थ बरोबर आहे, माझाच चुकला. मी कशा करता सांगतो, तसं संन्यास आश्रमातून ग्रस्त आश्रमात येणे हे जर पाप असेल आणि त्या पापातून
उभारिला भजती लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती जानकी ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई ज्ञान दीपकी कळा अशी अलौकिक शक्तिमान चार मुलं जन्माला येतात आणि जगाचा उद्धार करणारे उद्धारक संत जन्माला येतात तर पाप घ्यायला काही हरकत. एक लक्षात ठेवा, भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं, अनेक लोकांनी आपले प्राण गमावले तेव्हा, पण त्यांचं प्राण गमावणे सार्थकी लागलं. तसं हे म्हणाले पाप सुद्धा माझं सार्थकी लागेल. म्हणून थोडासा वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून एक विचार केला तर तुम्हाला दिसेल एक क्रांतिकारक परंपरा ज्ञानोबारांनी निर्माण, फार मोठी क्रांती आहे. संन्यास टाकायचा म्हणजे परमोच्च स्थान आश्रमातलं ते सोडायचं आणि पुन्हा संसार मांडायचा. बरं का, पांढरी वस्त्र सोडायची, भगवी घ्यायची, भगवी टाकायची आणि पुन्हा ग्रस्ताश्रमात यायचं. पण ते ग्रस्ताश्रमात येणं एवढ्या करताच होतं. ग्रस्ताश्रम म्हणजे माझा अर्थ असा आहे, ग्रस्त झालेल्या माणसांचा आश्रम. नाही का, तिथे बरीच मंडळी उपस्थित आहेत. मला सांगा, एक सुद्धा असा आहे का तरी की जो ग्रस्त नाही, म्हणजे बायका पोरं असणं एवढं ग्रस्त नाही आहे, नाही का. प्रत्येक मनुष्य कष्ट कोणच्या नाही कोणत्या तरी दुःखाने, अडचणीने, व्यथेने ग्रस्त आहे. कोणाची बायको चांगली आहे, कोणाचा नवरा चांगला आहे. नवरा बायको चांगली आहे तर कार्ती चांगली आहे, तिन्ही चांगलं आहे तर खर्च करायला पैसे नाही. मुलं चांगली आहेत, बायको चांगला आहे, नवरा चांगला आहे, तब्येत बरी नाही. कोण ग्रस्त नाही सांगा ना, नाही का. काही मुलं आहेत म्हणून रडतात, काही झाली नाहीत म्हणून रडतात, पण काही आहेत तरी अजून नसल्यासारखे आहेत म्हणून रडतात. काय गंमत आहे कोणाची. आता मला सांगा, कोण याच्यातला ग्रस्त नाही. बाबा महाराज अगदी रोज 365 दिवस ज्ञानेश्वरी असते, उशाला डोक्याला जवळजवळ सतत ज्ञानेश्वरी आयुष्य गेले याच्यात, तरी काही ग्रस्त नाही असं नाही म्हणतात की बाबा महाराज एवढं आयुष्यभर परंपरेने सांगतायत त्यांच्यावर दुःख आली नाही. नवे नवे उलट जास्ती आली, उलट जास्ती आली. येत राहतात रोज. तुकाराम महाराज जर सुतासारखं जीवन जगले असते तर म्हणजे नसते की नित्य उठवून या युद्धाचा प्रसंग, नित्य उठवून या. बघा ना तुम्ही, आहे का नाही. सकाळी उठलं की काही नाही काहीतरी युद्ध आहेच. पाणी आलं नाही, दूध आली दूध टाकलं नाही, अगदी किरकोळ म्हणजे पेपर वगैरे पेपर का टाकला नाही एवढी तरी अडचण असते. ते म्हणजे काही नाही असं कधीच घडत नाही. किती अडचण आहे. असा जो मनुष्य ग्रस्त, कोणच्या नाही कोणत्या सुख दुःखाने, एक लक्षात ठेवा, ग्रस्त शब्दार्थ दुःखाने ग्रस्त असतो असं नव्हे, सुखाने सुद्धा ग्रस्तच आहे, ठीक आहे. एकाने मला विचारलं जीवन म्हणजे काय. अरे म्हटलं काय म्हणून सांगू तुला. सुख म्हणजे जीवन नव्हे, दुःख म्हणजे जीवन नव्हे, चांगलं म्हणजे जीवन नव्हे, वाईट म्हणजे जीवन नव्हे, पाप म्हणजे जीवन नव्हे आणि पुण्य म्हणजे जीवन नव्हे. या द्वंद्वाचं कॉम्बिनेशन नामे जीवन. सुख दुःख, चांगलं वाईट, खरं खोट, पाप पुण्य, लक्षात ठेवा नामे जीवन. याच्यातून सर्वांना जावं लागतं. मी असू दे तुम्ही असू दे, फक्त एक आहे. परवा चर्चा झाली त्या नांदेड भागातूनच इथे आलो डायरेक्ट. तेव्हा तिथले काही प्रतिष्ठित मंडळी आली भेटली. महाराज महाराज म्हणाले काय एवढं करून दुःख कशा करता परमार्थ करावा, जर दुःख मिटत नाही तर. म्हटलं एक तुला सांगू का माझ्या जीवनातला अनुभव. देवाचं नाव घेऊन किंवा परमार्थ करून जर काही घडत नसतं तर मी मागेच सोडून दिलं असतं. कारण तसं काही मला माझा प्रपंच पूर्वीपासूनच चांगला आहे. बरं, त्या काळामध्ये इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण झालेलं, शिक्षण चांगलं झालेलं, कुठेही माझा धंदा उद्योग मोठा होता. 60 सालापर्यंत त्या काळामध्ये 5-6 लाखाचा वर्षाला बिझनेस करत
असतो. आता बघा किती, त्यावेळेला 100 रुपये तेवढं सोनं होतं त्या पिरियडला, काही कमी नव्हतं. पण एक लक्षात आलं ही परंपरा जतन करण्यामध्ये, की आलेलं दुःख कोणाला टळत नाही, पण दुःख सहन करण्याची ताकद निर्माण होणं हेच अध्यात्म. हे एवढं पहिल्यांदा लक्षात घ्या. काही काळ माणसं असं म्हणतात की देव भेटण्याकरता परमार्थ आहे. चुकीचा अर्थ आहे. देव भेटण्याकरता परमार्थ नाही, देव कळण्याकरता परमार्थ. भाषा अगदी नीट स्पष्ट विचार करून ऐका म्हणजे कळेल, नाही का? तरी परमात्मा से काल तुम्ही ठेवले, जे वस्तू असेल ते जयादिसे ज्ञान असतं, ते ज्ञान हेच देव आहे. ती एक वस्तू आहे, वस्तू. एक लक्षात ठेवा, मराठी भाषेमध्ये गमतीच आहे. हे काय घड्याळ, ही एक वस्तू. चष्मा ही वस्तू, हे चष्म्याचं कवर ही वस्तू, ही वस्तू. आणि वस्तू वासुदेव, एका शब्दाचे 2 अर्थ कसे झाले बघा. ही वस्तू, ही वस्तू आणि वस्ती करू नये. वस्तू वासुदेव, जो तुमच्या माझ्या हृदयामध्ये वस्ती करू नये. सर्वांच्या हृदय मी अमुक आहे, ऐसी जे बुद्धी स्फुरे आरनिशी. पुन्हा शब्द बघा, ते वस्तुगामी. असे ज्ञानेश्वरीमध्ये अशा ओव्या अशा ठिकठिकाणी पसरलेल्या आहेत. ते वस्तुगामी, ती जी वस्तू आहे तुमच्या हृदयामध्ये वस्ती करू नये. हो, एक सांगू, सर्व ठिकाणी देव आहे, पण हृदयात वस्ती करू नये. सर्व ठिकाणी त्याची शक्ती आहे आणि मूळचा अधिष्ठान हे आहे. जसं इथे दिवे पुष्कळ आहे, पण एक मेन कुठेतरी आहे. याच्यातला एक दिवा उडला तर काही फरक पडत नाही, हा उडला तर काही फरक पडत नाही. 2 गेले, पण मेन गेली तर काय? युवा जागेवर आहे, फोकस जागेवर आहे, पण मेन संपली. तसं मेन अस्तित्व इथे आहे, वस्तू इथे आहे. म्हणून मी विनोदाने दृष्टांत सांगत असतो, नेहमीच सांगतो. एका माणसाचा पाय तुटला, ऍक्सिडेंट मध्ये पाय तुटला. पाय तुटल्यानंतर घडला असं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला. ते बराच खराब झाला होता, ते तोडून काढला, आणखीन काही जाऊ नये म्हणून. शुद्धीवर 2 दिवसांनी आल्यानंतर त्याला कळलं. त्याला पहिल्यांदा लक्षातच आलं नाही की आपला पाय तुटलाय म्हणून. आणि जसं जरा पाय कळल्यानंतर त्याला अतिशय दुःख झालं, मोठ्याने रडला. अरे काय झालं, पाय कुठे गेला? मरडा पडून रडला. मग जरा पचलं. मग कालांतराने लाकडीचा पाय बसवला, बाहेर गेला. म्हणजे पाय गेला, अहो जाऊ द्या पाय, मी वाचलो. काय गंमत आहे बघा, जाऊ द्या पाय, पायाचं काय घेऊन बसला, मी वाचलो, मी वाचलो. आता बघा, पोराचं महिन्यात लग्न केलंय, गेलो असतो तर कुठलं बघ असतं, जाऊ द्या पायावर गेलो. नीट लक्ष देऊ नये. पाय गेला, जगला. हात तुटला, जगला. डोळा गेला, जगला. डोकं फुटलं, जगलं. असं कुठे ऐकलंय का? तुमच्या रेडिओला कधी बातमी आली आहे का? हार्ट फेल झालं, जगला. इट वुड बी अ न्यूज. पाय तुटला पण वाचला. रेडिओवर टीव्हीवर बातम्या असतात, ऍक्सिडेंट मोठा झाला, पाय तुटला पण वाचला, धोक्याच्या बाहेर पडला. पण असं कधी ऐकलंय का की हार्ट फेल झालं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून बसला? याचा अर्थ कळला का? 2 पाय शाबूत आहेत, डोळे शाबूत आहेत, हात शाबूत आहे, डोकं शाबूत आहे, वस्तू. नीट लक्षात घ्या, काय कुठं गंमत आहे. म्हणून जे आपण म्हणतो ना देव इथे, त्याचा अर्थ हा आहे का की हे तुटलं तरी काही बिघडत नाही, पण हे जर संपलं आणि पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, बुद्धी, मन अशी 12 इंद्रिय शाबूत असून सुद्धा त्याची सत्ता संपली तर सर्व संपलं. लक्षात घ्या. म्हणून आपण हात कसा लावतो? आहे ना, आहे ना, असं म्हणता का? असं म्हणून बघा. म्हणून काय माझ्या मांडी ठेवतोस काय केलेलं आहे? देव आहे ना म्हणताना आपण कसं करतो? असा नाही, असा नाही.
कुठे? आता मला सांगा, सर्व भूतांचा हृदयस्तु तो श्रीकृष्ण परमात्मा ना, तरी परमात्मा इथे एक वस्तू असेल. किती गोड शब्द वापरतात. अशी जी वस्तू आहे, पुढे जरा सर्व आजचं प्रवचन, अशी जी वस्तू आहे ती प्राप्त होत नसते, ती नित्य प्राप्त असते. काय म्हटलं मी? देव मिळत नसतो, परमात्मा प्राप्त होत नसतो. परमात्मा हा नित्य प्राप्त आहे. फक्त एक दिवस कळतं की प्राप्त आहे, आणि तो प्राप्त आहे ही प्रतीती प्राप्त करून घेण्याकरता हा सगळा खटाटो. म्हणजे नेहमीचे दृष्टांत असतात. बायको मिळवायची असते की आई आई एवढं कळायचं असतं. बरोबर आहे ना? बायको मिळवायची असते, बरोबर आहे. ती गोरी असावी, चांगली असावी, नाही तर नोकरी करणारी असावी, दाजी असते तरी हरकत नाही, पण 4 लाख पुन्हा घेऊन येणारी असावी. नाक नक्ट असतं तरी चांगलं चालेल, पण ब्लॉक असावा. या सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवू शकता. पण आई कशी असावी? गोरी, काळी, उंच, नवे 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 नाही नाही, ते ठरवू शकत नाही. जरा सध्याच्या आधुनिक युगातून सांगतो, आईने ठरवलं तुम्हाला जन्म द्यायचा म्हणून जन्माला आला. हे सांगायची गरज आहे काय? ज्यांना वाटतं 2 आता जाऊ दे, उडवलं. माझं म्हणणं कळलं का? कोण ठरवतो? तसं ईश्वरी सत्ता ती कधी प्राप्त होत नसते, ती नित्य प्राप्त असते. फक्त साधू संतांच्या संगतीमध्ये ती कळत असते. अरे मीच आहे ना. काय असतं, काही काही माणसं किंवा देव विशिष्ट व्यक्ती समोर आल्याशिवाय होय म्हणतच नाही, नाही की ती नाहीच म्हणते. तसं देव सुद्धा हृदयात बसून तो आपण सांगतो, मी नाही बरं का, मी नाही बरं का, मी नाही बरं का. अरे म्हणतो मी नाही तर आहे कोण? म्हणजे मला माहित नाही. पण संत सांगतात, अरे नाही रे, जो नाही म्हणतोय तो तोच आहे. माझं म्हणणं कळलं का? नाही म्हणणारा कोण आहे? नाही का? आहे म्हणणारा तोच आहे, आणि नाही म्हणणारा तोच आहे. एक सांगू का? कळणं ही त्याच्यानीच आहे, आणि न कळणं ही त्याच्यानीच आहे. एक सांगू, कळणं हे जसं ज्ञान आहे, तसं न कळणं हे ज्ञानच आहे. ते म्हणाल, बाबा तुम्ही पोड्यात बोलताय. पोड्यात नाही हो, कळत नाही हे कळतच आहे ना, म्हणजे ज्ञानच आहे ना. काय म्हटलं मी? कळणं हे जसं ज्ञानाचं दर्शन आहे, तसं तुम्ही जेव्हा म्हणता मला कळलं नाही, कळलं नाही, पण हे कळलं नाही हे कळतंय का नाही? हेच ईश्वरी ज्ञान आहे. ही ज्ञानेश्वर महाराजांची स्पेशालिटी आहे बरं का. या विचाराच्या चाकोरीतून आजपर्यंत कोणी गेलं नाही. गेले ते फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी याचा पाया रचला. कळत नाही हेही कळतंय. कळतं की नाही? ज्ञान आहे का नाही मला सांगा. काय जिवेवर डोळे झाकला म्हणजे दादा मला दृष्टांत द्यायचे, आणि रताळ जिवेवर ठेवलं आणि सांगितलं केळ आहे. काय केळ आहे सांगितलं, कसं काय लागतंय? बसायचं आहे. म्हणलं काही जीवाला वाटतं का? म्हणलं अरे रताळा लागतंय. अरे म्हणलं दिसत नाही, कळतं कसं? ज्याला कळायचं त्याला कळतंय. अजून तुमच्या लक्षात आलं का? डोळ्याला दृष्टी असं न म्हणू नका, रसविषयाची दृष्टी आपल्या जिभेला सुद्धा आहे. जिभेला सुद्धा दृष्टी आहे, तिची जाणीव आहे. खारट आहे, गोड आहे, चांगलं आहे, वाईट आहे, ही कुणाची जाणीव आहे? एक लक्षात ठेवा, हे प्रत्येक कर्मातून जे प्रकट होतं तेच ज्ञान आहे. एक ईश्वरी ज्ञानाचं दर्शन आहे. ते कधीही मिळत नाही, फक्त मिळू नये असं एक दिवस अशी कळतं. अरे आहे तेच आहे. बघा आपल्या जवळ वस्तू असतात पण आपल्याला कळत नाही. एक दिवस असं असतं जवळच भेटतं, काहीतरी शोधायला जातो, तिथे हात लागतो. अहो म्हणे गेले महिनाभर मी बघते पण मिळालं नाही.
नाही, ती वेळ आलेली नव्हती. जसं आपल्या जवळचा देव कसा आहे खरं सांगू का तुम्हाला, एक मजा म्हणून सांगतो. आहे पण दिसत नाही, पण कळल्याशिवाय हा बघा हा चालतोय म्हणजे कळतोय ना आहे म्हणून का नाही. हा हलणार नाही त्यावेळेला कळेल. आज सकाळी एक मुलगी मला भेटायला चांगली रात्री होते, पुष्कळ चांगले संबंध आहे. मग काय मी तिसऱ्या कोणाला येणार आहे तर मग मी तो पॅरालिसिसचा एक दृष्टांत देतो. नाही आता हे बघा हात आहे आणि हातातून जर शक्ती गेली, हा हात दिसतो पण जागचा हालत नाही. ती म्हणाली अहो माझी सासूबाई टोकल्या, चांगल्या रात्री आम्ही गप्पा मारल्या आणि सकाळी आम्ही उठवायला गेलो तर त्यांचं संबंध एक अंग गेलं, त्यांना हात हलवेला. मला एकदम तुमचं प्रवचन आठवलं. म्हणून मला एकच सांगतोय, जिथपर्यंत संदर्भ आकाश शक्ती आहे तिथपर्यंत जो शक्तिमान आहे त्याला जाणून घ्या. ज्या दिवशी सगळ्या आकारातली शक्ती जाईल तेव्हा ते सुद्धा कळण्याची क्षमता राहणार. जाणून घ्या, जाणून घ्या नाही का. मी रोज एकच प्रमाण सांगतो, 100 वेळा सांगितलं तरी लक्षात येत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगत असतो. जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. जेणे हा जीव दिला दान. मंडळी सांगा, कोणी किती जरी मोठं दान दिलं तुम्हाला तरी जीव दानापेक्षा दुसरं दान कोणचं मोठं. माणसं मोठी डॉक्टरांची हुशारकी सांगतात, इथे कोणी असेल तर त्याचं वाईट वाटत घेऊ नका. म्हणजे तसं तुमच्याबद्दल काही माझं मत वाईट नाही आहे, कारण माझ्याजवळ 200 डॉक्टर या महाराष्ट्रात त्याच्यावर असतील माळकरी आहेत. तेव्हा तसं काही वाटून घेऊ नका. आणि एक गंमत सांगतो, किती डॉक्टर मोठा असू दे, ज्याचं आयुष्य आहे तोच वाचतो. आयुष्य संपल्यानंतर डॉक्टरला वाचवता कुणालाच येत नाही, नाहीतर त्यांचे आई वडील गेलेच नसतील नाही का. आता एखाद्याला घालवायचे वाटत असतील तर वाटलेला. दिस इज नॉट अ हिस्ट्री. हे प्रेझेंट आहे, वस्तुस्थिती आहे. कालच एका माणसाने मला सांगितलं की अमेरिकेमध्ये मुलगा गेला, अमेरिकेमध्ये गेला, आई वडिलांना पुण्यातच कथा आहे. आई वडिलांना महिना 5,000 रुपये पाठवत होता आणि वर्षातून एकदा यायचा धान्य भरून घ्यायचं. असं 5 वर्ष चाललं. एक दिवसाचं पत्र आलं, फोन आला की मी येतो, आता मला एवढं सतत तुमचं जाणं येणं मलाही खपत नाही, तुम्ही या माझ्याजवळ राहा, शेवटचं आयुष्य माझ्याजवळ काढा. आई बाबाचा जीव एवढा झाला. ऐकण्यासारखी कथा आहे मंडळी. ही प्रॅक्टिकल ज्ञानेश्वरी आहे, ऐकण्यासारखी. त्या पुण्यातच घडलेलं होतं आणि तिथून आला फ्लॅट विकला. आता तिथे काय करायचं, आपल्याला मुलगा आहे, FDR सगळे पडून त्याच्या नावावर करून दिले. मंडळी इकडे ऐका, गाडी काढली, विमानतळावर गेले, तिकीट काढली जायची आणि म्हणून यांना त्या लाऊंज मध्ये बसवलं. मी जाऊन येतो म्हणाले. आणि जो गेला तो विमानात बसून कुठे निघून गेला त्यांना पत्ता नाही. म्हातारी एअरपोर्ट असतो. काय वाटलं असेल सांगा, काय झालं असेल त्या म्हातार. शेवटी ज्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट विकला तिथे फोन केला, आजूबाजूची माणसं आली, त्यांनी पैसे गोळा केले, त्यांना एक 10,000ची खुली घेऊन दिली. पुढचं मला माहिती नाही. कोण कोणाचं, कोणाला मुला म्हणता, कोणाला बायको म्हणता, कोणाला नवरा म्हणता, कोणाला शेजारी, कोणाला कोण नाही. एकच प्रभू तुमचा आहे, कोणच नाही कोणाचं. व्यवहाराकरता माणसं एकमेकाच्या जवळ येतात
आणि टाकून देता येत नाही म्हणून जवळ करतात. जीवन कशावर चालतं? प्रत्येक क्षणाला आपल्याला व्यवहार जतन करावा लागतो. याला सांभाळ, त्याला सांभाळ. हा शब्द वापरला तर काय वाटेल? पण हा असा आहे परमात्मा, शिव्याने त्याला आधार. तो म्हणेल की काय ते, पण मलाच देतोस ना. मलाच देतोस ना, दे 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 दे. या जगामध्ये कितीतरी विद्वान मंडळी आहेत जे म्हणतात, देवाने दिलेल्या तोंडाने म्हणतात आम्ही देव मानत नाही. तो म्हणतो ऑलराईट, एक्सक्यूज. मी एक गमतीदार कथा सांगत असतो. नाही, एका धर्मशाळेमध्ये एक आस्तिक आणि नास्तिक दोघंही रात्रीच्या मुक्कामाला आले. म्हणजे चिरकुट आले. आता आस्तिक जो होता चांगला होता विचार. जी शिजरी होती ती खाल्ली त्याने, टाळ काढला आणि आपलं भजन सुरू केलं. रामकृष्ण हरी जय जय राम. हे म्हणला धक्के झोपू दे, धक्के झोपू दे. अरे गांधी बसायची घ्या, बसा ना. अरे काय तुमच्या जागेत कार्यक्रम आहे घ्या, बसा. म्हणून नाही पण बसा, चांगले श्रोते आहात तुम्ही. बसा, उशिरा आले, बसा बसा, मोकळे जागा इथे पण जागा मोकळे बसा. काय काय हा नीट बसा. जरा द्या ते नरम आहे, बसू जरा. गडबड आहे तिथे, तिथे गडबड आहे. हा हा बस ठीक आहे. हा तेव्हा जे भजन सुरू झालं जोरात, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तो म्हणाला आवाज खाली करा. म्हणाले हे काय जरा मस्त होता माणूस, वास्तविक होता की नाही, मजबूत माणूस. त्याने काही पहिल्यांदा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हा म्हटलं आवाज बाजूला करा. हा म्हणाला तुमच्या मालकीची जागा नाही, धर्मशाळा आहे. तुम्ही भाडं दिलं नाही, मी भाडं दिलं नाही. माझा नित्य नेम तो करणारच. शेवटी इतका अमृत मुलीवर आलं तुम्हाला सांगू. तो नास्तिक काही गप्प बसून आला आणि त्याचं गचांड असं धरलं, त्याला पाडला खाली. आता तो मजबूत होता, त्याने असा उलटा फिरवला, त्याला मारला, असा पुढचा राहिला. असं मारून त्याचं नाक आता चेंदा मेंदा करण्यात तितक्या देव तिथे आहे. त्याला गमतीदार गोष्ट नीट लक्ष देऊ नये. आले त्याला हात धरला, म्हणले अहो, म्हणले देवा तुम्ही येते काय? म्हणले त्याला का मारतोस तू? म्हणजे काय देवा तुमची गंमतच आहे. अहो आता त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या आणि म्हणून मी तुम्हाला शिव्या दिल्या म्हणून मी तुमच्या बाजूने त्याला मारतोय. अरे तुझ्या एवढं कशा लक्षात येत नाही? गेली 55 वर्ष मी त्याला सांभाळलाय, एक रात्री पुरतं सांभाळ. गेली 55 वर्ष तुम्हाला काहीच म्हणतोय, तरी मी त्याला जिवंत ठेवलंय ना. मग तुला एका रात्री पुरतं काय आहे? सकाळी उठले की तू तुझ्या रस्त्याने जातो, तुझ्या रस्त्याने जाईल. म्हणणं लक्षात घ्या माझं. ईश्वराचं अस्तित्व हे कोणी आहे म्हणण्यावर नाही, आहे म्हणण्यावर आहे नाही, आणि नाही म्हणण्यावर नाही होत नाही. असा जो कोणी आहे तो परमात्मा आहे. काही परमात्मा जे का वस्तू कळू दे नाही त्यांना कळू दे, मानू दे नाही त्यांना मानू दे. कळण्यावर न कळण्यावर, मानण्यावर न मानण्यावर नाही. भूक कशी लागते हे तुम्हाला कळत तरी नसते तरी लागतेच ना. काय कळतं का? काही कळत नाही, पण 12 वाजता एकदम कळतं. गेला एकदम केव्हा कळतं? 12:30 1 झाला की अरे काय आहे, काय काय सांगतो, काय तयारी आहे की नाही? हा पण हे बघा, मी तुम्हाला सांगू का, ज्यावेळी तुम्ही शेवटचा घास खाता, बस 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 बस, अहो एवढं काय नाही घास. हो पुन्हा आता आंबा पुन्हा येणार नाही, पुढे आगच पाच ना. आता पुढच्या वर्षी आंबा येईल का म्हणून का सगळा आंबा आहे तेवढा खाऊन टाकू, पाच ना.
तुम्हाला कळलं का? म्हणजे आता त्याचं काय झालं, अप टू द ब्रिम असा आपण इंग्रजी शब्द वापरतो, फुल झालं. पण जिथे फुल झालं तिथेच रिकामायला सुरुवात झाली. काय प्रक्रिया आहे. भूक कशी लागली कळत नाही. त्यांनी वर्णन केलंय कशी लागते सांगू तुला. अरे मीच आहे प्राण अपानाच्या जोड भाती, फुंक फुंकोनी अहोराती, अटी तसे मेणो किती उदरा माझी. प्राण अपानाचा भाता चालू आहे, सतत सतत चालू आहे. हे मी करतो. कोण करतो? कोण करतो? तो म्हणतो मला मानायची गरज नाही, मानणं न मानणं त्याच्यावर आहे, पण मी आहेच आहे. लक्षात घ्या, जेणे हा जीव दिला होता माझ्या आवडीचं प्रमाण आहे. जवळजवळ प्रत्येक प्रमाणात कीर्तनात सांगतोच मी. माणसाला कळावं की प्रभूने काय दिलं आपल्याला. मला सांगा, लग्नामध्ये एखाद्या बाईला एखाद्याने पैठणी दिली तर काय बोलूच. अशी जवळची माणसं असतात त्यांना माणसं देतात पैठणी. तेव्हा काही उपकाराची भेट करायची असेल तेव्हा लग्नात त्यांना एकदा पैठणी घेऊन टाका ना, वा बोलत. मग ती पैठणी घेतली. साधी नाही बरं का, 10,000 असं. पैठणी घेतली तर एवढी टिपणी भेटता. अंग ज्याने दिले त्याला कधी हात जोडले का? जरा अजून चांगल्या शब्दात सांगतो, ज्याने हात दिले त्याला तरी हात जोडा. ज्यांनी हात दिले त्याला हात जोडा. दिवसातून एकदा जरी हात जोडले तर केवढा आनंद वाटेल, केवढा आनंद वाटेल, केवढं समाधान वाटेल. परवा त्या नांदेडला सांगितलं, एका मुलाने मला प्रश्न विचारला की बाबा मला ते रोज रोज तुम्ही काय सांगता देवाला पाय पडा. मी म्हटलं तो कॉन्व्हेंटमध्ये जाणार मुलगा. म्हटलं त्याच्यात विशेष काही नाही. मी म्हटलं यू गो टू कॉन्व्हेंट, मग तुला तिथे शिकवले की नाही की आपल्याला कोणी काहीतरी दिले की थँक्यू, शिकवले की नाही. रस्ता दिला की थँक्यू, काही दिले की थँक्यू. तसं यांनी एवढं दिलंय, नुसतं देवाला एकदा थँक्यू म्हणायचं, कळलं त्या. मग त्याने दुसऱ्यापासून सुरुवात केली, देवा थँक्यू. दुसरं प्रार्थना म्हणजे तरी काय, अगदी सोपं इतकं करून सांगितलं एवढं सांगितलं. अगदी संस्कृत मध्ये म्हटली पाहिजे किंवा मराठीमध्ये म्हटली पाहिजे किंवा इंग्रजीमध्ये म्हटली पाहिजे असं काही नाही. थँक्यू थँक्यू एवढं दिलं. आणि तुम्हाला सांगू तसं एक व्यवहार सांगतो, बायकोनी सकाळपासून स्वयंपाक करावा, फक्त तुम्ही एवढं म्हणावं चांगलं झालंय बरं का, तिला बरं वाटतं बरं का गांधी साहेब. तर दोघाही शेजारीच बसलाय, म्हणतात ना वा वा यू हॅव गॉट अ व्हेरी गुड हजबंड. अहो म्हणायलाच पाहिजे, सकाळपासून तिने एवढं कष्ट केल्यानंतर वा काय आपली सुंदर झाली. आणि अजून एक जरा फोडणी टाकू त्याच्यावर. जर जास्ती खुश करायचं असेल तर म्हणा आमची आई करत होती त्याच्यापेक्षा सुद्धा चांगली. मग तुम्हाला सांगू सावरकर साहेब, अशी फोडणी की त्या फोडणीला जबाब काय तुम्ही गंमत आहे बघा. साधं साधं याच्यामध्ये काही नुसतं छान छान झाली आहे म्हटलं की खुश. तुम्ही बघितलं असेल स्वयंपाकाला जेव्हा बाई वाटते की नाही आणि तुम्ही जेवायला बसता तर तिचं चेहऱ्यावर तुमचं लक्ष असतं पहिला तासा, म्हणजे कशी झाली आहे. तुम्ही चटकन म्हणजे जेवण हात धुताना साबण लावताना सांगू नका तुझं जेवण बरं झालं होतं बरं का, म्हणजे मगापासून काय करतो. तसं आयुष्य गेलं आणि शेवटी हात धुवायचं नाही मला नाही. आयुष्य गेलं की नाही का. काही काही माणसं म्हणतात आता आम्ही सध्या देवदेव करायला लावतो, एवढा दिवस काय करतो. मी एक तुम्हाला सांगू, तुम्ही देवदेव करूच नका, फक्त देव तुमच्या करता काय करतोय बघायला शिका. पुष्कळ झालं काय देवाचं
तुम्ही? जीवदान केला त्याचं तुम्ही काय करता? फक्त आमचे महाराज फार गोड सांगायचे, उलट सांगायचे, तू देवा करता काय करू नकोस, फक्त देव तुझ्या करता काय करतोय बघायला शिक. किती गोड हो, नाही का? आणि देव माझ्या करता काय करतो हे बघायला लागल्यानंतर तुम्हाला कळेल सगळं अलौकिक आहे. काय काय केलं, काय काय केलं मी म्हटलं, बाकीचं सोडून द्या इंद्रिय, फक्त जीवदान लाखो रुपये द्या, हजारो रुपये द्या, एकदा गेलेलं जीवन पुन्हा मिळत नाही. आहे ना? मोठा पुढारी असू दे, मोठा राजा असू दे, महाराज असू दे, संत असू दे, कोणी असू दे, पण गेलेलं आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून आहे तेव्हाच हात धुताना नाही. मला अजून आपल्याकडची एक पद्धत कळलेली नाही. हे गेल्यानंतर त्याला टाळ पापावतो अजून नाही. वारकरी असलेलं आयुष्यभर गेला असेल तर ठीक आहे. हे मुंबईला एकदा एका ठिकाणी माझा मुक्काम होता आणि एका गुजराती मारवाडी समाजामध्ये ते प्रेत जेव्हा देतात तेव्हा ते मग खांद्यावर घेतात आणि मग असं म्हणतात, बोलो भाय राम बोलो, भाय राम बोलो. मग सगळ्यांनी म्हणायचं भाय राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो. मी असं त्या मुक्काम होता काय असतं, दोन गोष्टीचा माणसांचा विशेष लक्ष असतो. एक लग्नाची वरात आणि शेवटची यात्रा. याचा माणसाने अट्रॅक्शन असतो. अगदी 80 वर्षाची म्हातारी असेल तरी ती विचारेल, नवरा कसा आहे, आता काय करायचं. मुलगी सांगते म्हणजे हिला उठवत नाही तरी आठवत. आणि प्रेत निघाले कोण गेलं, आता मी तुमच्यातलाच ना. यात्रा निघाली होती म्हणून आपलं डोकं उभं राहिलो. आता वर होतं, ते खांद्यावर घेतलेलं होतं आणि ते म्हणत होते, भाय राम बोलो, भाय राम बोलो, भाय राम बोलो. ते जे होते की नाही वर तेवढं ते असं करतो. विनोद सोडून जे आपण घ्यायचे ते घ्या. मी वरून विचारलं, म्हटलं हे असं काय करतोयस, हे कारण आहे का, असं असं का करतोयस. ते म्हणले, हे बाबा महाराज वर वरून म्हटलं मीच्याशीच बोलतोयस, तुला कळत नाही की माणसं मूर्ख आहे. आयुष्यभर मी राम म्हटलं नाही, आता का म्हणून. आयुष्य गेलं मी कधी माझ्या तोंडाने राम म्हटलं नाही आणि हे म्हणताय भाय राम बोल. कशा करता म्हणून मी तत्वाचा माणूस आहे. असेच राहा. कशा करता सांगितलं मी, लक्षात घ्या. नुसतं दिवसातून एकदा जरी राम हाक मारली, एकदा तरी जय श्रीकृष्ण म्हटलं, खूप झालं, पुष्कळ झालं. काल सांगितलं होतं क्षण, एक क्षण पांडुरंगा काय करा बरं वाटत. पांडुरंगा सांभाळलंच रे बाबा, तुझी कृपा आहे रे बाबा माझ्यावर. बस बस बस, खूप झालं, खूप झालं. नाही तर असं व्हायचं आयुष्याचा शेवट प्राण झाला आणि मग तिथे ज्ञानगीर वाचायला बसायचं. मी एकाला विचार यांनी आयुष्यात वाचले का, मग म्हटलं आता जेव्हा बुद्धी नष्ट झाली तेव्हा तुम्ही का वाचताय. लक्षात घ्या. देवाला एकाने प्रश्न विचारला की फार मोठा लिडिंग क्वेश्चन आहे की अंतकाळी माझं स्मरण केलं तर तुम्हाला येऊन मिळतो. फार गमतीचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरी फार सुंदर सांगते, अंतकाळी जो माझं स्मरण करतो त्याला मिळतो. एकाने प्रश्न विचारला की देवा म्हणे तुझं बोलणं तर मला कळत नाही, अंतकाळाच्या वेळेला स्मरण करणे इतकी बुद्धी शाश्वत असते का, शाबूत आहे का. वात पित्त कफ यांचा असर असतो. शेवटची अवस्था कशी आहे, वात आहे, पित्त आहे, कफ आहे, यांचा असर असतो आणि सगळं संपलेलं असतं. कसं देवाचं स्मरण करावं. पण देवाने फार सुंदर सांगितलं. ते म्हणे आयुष्यभर तू माझं स्मरण कर, शेवटच्या वेळेला तू माझं स्मरण करू नकोस, मी तुझं स्मरण कर, तुला लक्षात घेऊन. काय
म्हणून ही गीता फार गोड आहे. म्हणून असं म्हणू नका की देव आम्हाला दर्शन देईल का. तुम्हाला दर्शन द्यायचं काय, प्रदर्शन करायचे का त्याचे. आयुष्यभर तू स्मरण कर, अंतकाळाच्या वेळेला मी तुला दर्शन देईल. आणि असं अनेक वेळा घडतो. पण आपण त्याला धरून ठेवलं पाहिजे. नित्य स्मरण. जास्ती काय नाही हो. काय कोट्याधीश बाप आहे, त्याला काय मुलांच्या अजून अपेक्षा आहे. जसं यश श्री वैराग्य औदार्य ज्ञान ऐश्वर्य साई गुण वसती देत दया राम भगवान. भगवंताची व्याख्या कळली का. कोण भगवान. भग म्हणजे भाग. 6 भागामध्ये जो विभागला गेलाय तो भगवान. यश श्री वैराग्य औदार्य ज्ञान ऐश्वर्य हे 6 गुण वसती देत दया नाम भगवान. मग काय कमी त्याच्याकडे. कोट्याधीश बाप आहे. हा एक आवडीचा दृष्टांत आहे. वडिलाचा वाढदिवस आला. साधा मध्यम परिस्थितीचं कुटुंब. तर का एकटा मनुष्य कमावणारा, पण आपलं समाधान. 2 मुलं बाळ, घरदार प्रपंच खाऊन घेऊन, बरं का समाधान. महिन्यातून एखादं पिक्चर कुठेतरी हॉटेलमध्ये जाणार तामतूम. म्हणजे काही कसं जास्तीही नाही आणि कुठे कमीही नाही असं. मग एक दिवस बायकोनी मुलाला पाठवलं. जा म्हणे तुझ्या वडिलांच्याकडून 25 रुपये मागून आणले. तर मुलं गेला म्हणला पप्पा मला 25 रुपये. हा म्हणला कसा पाहिजे. हातून बायकोने दाखवलं. अगदी माझ्यासारखे प्रत्येक प्रश्नाचा हिशोब घेऊ नका. अगदी सगळे प्रश्न नको. मुलगा मागतो ते द्या ना. अगदी मी 25 मागितली कशा करता. काल 50 दिले होते, आज का मागितले. द्या ना. आणि दिले. दुसऱ्या दिवशी बापाचा वाढदिवस होता. मग त्यांनी काय केलं. एक सुंदर 5 गुलाब आणले त्यांच्या ऐपतीप्रमाणे आणि एक सुंदर वडिलाला रुमाल आणला. आणि दिवस उजाडल्याबरोबर तो मुलगा बापाजवळ गेला, गळ्यात पडला, गुलाब हातात दिले, रुमाल दिला. हॅपी बर्थडे टू यू डॅडी. बापाच्या डोळ्याला धार लागली. जवळ घेतलं आणि त्या दिवशी जाताना रुमाल असा वर ठेवला. सगळ्यांनी विचारलं काय गोंधळावा रुमालवर. माझ्या मुलाने दिला. एवढा का व्याख्या आहे का. कालच्या 25 रुपयाचे आहे ते कळत नाही का त्याला. एवढा का व्याख्या बाप आहे. त्याला कळत नाही का की काल आपल्याकडून 25 रुपये मागितले त्याचा सांगितलाय. पण एक लक्षात ठेवा, ज्यांनी दिलं त्याच त्याला देण्याची ताणता साधलाय. ज्याने दिलं मग सगळ्याला सांगू लागला माझ्या मुलाने दिलं, माझ्या मुलाने दिलं, माझ्या मुलाने दिलं. बायकोला सांगितला जपून ठेव. म्हातारपणी निदान लक्षात तरी राहील माझ्या मुलाने माझ्या वाढदिवसात दिला. त्या रूपाला असं महत्व नाही. इथे तरुण मुलं आहेत त्यांनी लक्षात ठेवावं. माझा दृष्टांत. माझी ज्ञानेश्वरी नाही कळली तरी हरकत नाही. पण ज्यांनी तुम्हाला अंगा खांद्यावर वाढवलं त्यांना कधी डावलू नका. त्यांची हेटाळणी कधी करू नका. तरुणांना हे लक्षात घेणं आयुष्यात गरज आहे. माणसं असं म्हणतात आई वडील करतात. ही प्रॅक्टिकल ज्ञानेश्वरी आहे बरं का माझी. पुन्हा पुन्हा सांगतोय. आयुष्यभर आई वडील करतात त्यांना म्हणतात केलं तर जर व्हॉट हॅव डन एक्स्ट्रा फॉर अस. अरे कोणी कोणा करता एक्स्ट्रा करत नसतं. पण जे केलंय त्याचं तरी मान्य करा. जे केलंय त्याचं तरी मान्य करा. साधं व्यवहारामध्ये आहे तर प्रभूने एवढं दिलं की जे जगात कोणी दिलं तरी परमात्मा माणसं, तरी परमात्मा माणसं जे वस्तू असते ते जे ज्ञानाने दिसतं. महाराज म्हणाले ते ज्ञानच देव आहे. ते तुमच्या जवळ आहे. ते तुमच्या जवळ आहे, माझ्या जवळ आहे बरं का. ते सतत सांभाळतं. किती ज्ञान सांभाळतं. रस्त्याने चालताना सुद्धा सांभाळतं. गाडी आली करतो, मोटरसायकल आली करतो. कळलं नाही तर अंगावरून जाते.
किती सांभाळतो, किती सांभाळतो. अरे एखादा मनुष्य समोर आला की 25 वर्षाची आठवण आणून देतो. हाय, व्यवहारामध्ये फायदे उघडतात, काम करतो ऑफिसमध्ये. हुशार कोण? कोणती फाईल समोर आल्यानंतर त्याला रेफरन्स माहिती आहे, तो हुशार. काय कोण आठवण करून देतो? तो म्हणतो मी हुशार आहे. अरे धैर्य सोडून तुझी हुशारी. मग काल असा आला की पुन्हा काहीच आठवले ना. माणसं म्हणाली एक काळी फार हुशार होते बरं का. अशी कशाला पाळी यायला पाहिजे. मी एक नेहमी सांगत असतो की नाथ आमचे फार गोड बोलतात. माऊली काय, नाथ काय, तुकाराम महाराज काय, हे सगळे गोडबोलीचा आडनावाचे नाही, खऱ्या अर्थाने. आणि अजून सांगू, अंतर्बाह्य गोड. वाणीने गोड, मनाने गोड, चित्ताने गोड, कृतीने गोड. आणि त्यांचं गोड इतकं वाहत आलंय की 750 वर्ष परत ते त्यांचं गोड पण. आणि हे गोड बोलेच आहे ना. ज्ञानेश्वरी इतकी गोड भाषा कुठे आहे. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जायचे कल्होळ अमृताचे. काय लिहिता तो, साच आणि मवाळ. एखाद्या मवाळी माणसाचे शब्द मवाळ असतील पण साच नसतील, अशी माणसं भेटतात ना आपल्याला. मवाळ, इतके मवाळ, इतके गोड, इतके गोड, इतके गोड, इतके गोड. कालांतराने कळतं हे वरून दिसायला गोड होतं पण आतून गोड नव्हतं. मवाळ शब्द आहेत पण साच नाही. शब्द लक्षात घ्या. मवाळ शब्द आहेत पण साच नाही. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ. पुढे ऐका, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय मराठी भाषा आहे, किती गोड. ती ओळी म्हणताना सुद्धा असं आपलं तोंड गोड होऊन जातो, गोड होऊन जातं. कारण का? याच्यामध्ये केवळ डोकं घातलेलं नाहीये, या शब्दामध्ये हृदय ओतलंय. हे नेहमी सांगत असतो, ज्ञानेश्वरी डोक्याने संपली नाही. डोकी डोक्याला आपटत होती तिथपर्यंत प्रवचन चालू होतं. गीता तिथपर्यंत चालू होती. अर्जुन सुद्धा अवकटलाच ना. जेव्हा त्याने सांगितलं हे लढाई कर, तेव्हा तो सांगतो देवाला, काय सांगतो माहितीये का, देवा अरे माझ्या हातून एक पाप कसं करून घेतोस, तुला काही कळतं का नाही. अरे आम्ही तुला एवढं मानतो, मला म्हणतोस मार, नाट्याचे गोत्याचे सोयरे धारे मार. अरे तुला काही कळतं का नाही, माझ्या हातून पाप कसं घडवतो. देवाला आश्चर्य वाटलं. अरे म्हणे कालपर्यंत आपला ऐकणार, आज आपल्याला शिकवत. मग देवाने तिला इंग्रजीमध्ये सटायर म्हणतात ना, तसं बोलले. ते म्हणाले अर्जुना, कालपर्यंत मला असं वाटलं होतं की या जगाचा नियंता देव कोणतरी निरा दुसरा, आज कळलं तूच आहे. कारण तू मारणारा आणि हे मारणारे, तू कशावर मारणार नाहीस. समजतोस काय, हा क्षात्र स्वभाव तुझं जंगल आहे. अरे तुझा क्षात्र धर्म आहे, तर तुला लढाई केल्याशिवाय राहणार नाही. अरे ते तुला मारायला आल्यानंतर वाचवण्याकरता तरी ढाल धरायला पाहिजे की नाही. काय नाही म्हणतोस, तरी पण तो झुंजत राहिला. ज्ञानेश्वरी कुठे संपली माहितीये का, गीतेचं प्रवचन. याचे विचार त्याला मिळाले किंवा जुळले म्हणून संपलं ना रे. ये हृदयचे काय गोड दिले बघा. ये हृदयचे ते हृदय घातले आणि द्वैत न मोडता केले आपणा. या हृदयातलं त्या हृदयात गेलं. म्हणून डोकं कॉम्प्लिकेशन्स वाढवतं आणि हृदय सोडवतं. आहे ना. चला आपल्या घरातला भेटतात सांगू. बाप मुलांचं होते कसं असतं, पुष्कळ घरामध्ये फार क्वचित, पण असं कुठेतरी संघर्ष होतो. पण त्यातलं जे जोडणारं हृदय असतं, त्या हृदयाचं नाव आहे. त्याचं जोडत असतं बरं कुठेतरी सांगता. जेवढं सांगायचं तेवढंच सांगते, नाही सांगायचं तेवढं सांगतच नाही. काय कळते की ती मोठी यालाही सांभाळते, त्यालाही सांभाळते. आता असा हृदयापासून प्रेम करणारी आई जर एखाद्या मुलाला आवडली नाही तर काय म्हणावं त्याला, काय म्हणावं त्याला, काय म्हणावं. काही नाही,
आपण वाईट वाटून घेऊ नये, तोच कम नशिबाचा आहे असं समजावं. एक सांगू का कृष्णा, ज्याला साखर गोड लागते निश्चित समजावं याला रोग झालाय. बोलणं समजलं माझं? काय म्हटलं? साखर ज्याला कडू लागते, चांगली गोड लागते मला, आणि तो म्हणतो साखर कडू आहे, निश्चित समजावं हा रोगीट आहे, रोग झालेला माणूस आहे. तसं लक्षात ठेवा, देव संत आई वडील आवडत नसेल तर कुठेतरी रोग जडलेला आहे, याच्यातून बाहेर पडण्याकरता ज्ञानेश्वरी आहे. लक्षात येत नाही आपल्याला किती प्रेम असतं. मुलांना हक्क मिळावा म्हणून विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेने देहदान करून टाकला. आता सुद्धा अशा आईवडील काही कमी आहेत? मला एकच सांगायचंय, हे आई वडील बघता बघता मूळचा जो परमात्मा आहे त्याच्याकडे बघा. कदाचित या आई वडिलांमध्ये द्वैत भाव असेल, पण माझ्या पांडुरंगामध्ये ज्ञानोबा तुकोबामध्ये कुठेही द्वैत भाव नाही. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल बाप माय चुलता, बाप आहे, आई आहे, कुठेही एवढं नाही आहे. आहे का? असं आहे का? चोराला मारतो, सज्जनाला जगवतो नाही. ज्ञानेश्वरी लिहिताना ज्ञानोबाला दृष्टांत देतात, जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष देयचा. खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली. जो तोडण्याकरता कुऱ्हाड घालतो त्याला सावली देत नाही, आणि जो लागवड करतो, पाणी करतो, त्याला सावली देतो नाही. वृक्ष म्हणतो जाऊ दे त्याचं त्यांचं कर्म. पाहे पायक्षी दंडू, पाळतिया गोडू आणि गाळतिया कडू. इक्षी दंडू म्हणजे ऊस. जो पालन करतो त्याला गोड लागतो, आणि जो त्याला सरकात घालून गाळतो त्याला कडू लागतो नाही. त्यालाही गोड आणि त्यालाही गोड. जसे ईश्वरी सत्ता समत्वाने आपल्यावर प्रेम करते. हे पक्क पहिल्यांदा लक्षात घ्या. असं म्हणू नका की देवाने त्याला गरीब का नामका केलं तर. अहो गरीब काय श्रीमंत काय, मला काही त्याचे अजून अर्थ कळत नाही. काय गरीब आणि काय श्रीमंत, शेवटी बॅलन्सची शिल्लकच नाही. गरीब श्रीमंत काय, अगदी आज पेपर मध्ये ज्यांचे नाव असतात 50,000 कोटीची संपत्ती, बरोबर आहे. नक्कीच ते सोन्याचा तांदूळ खात असते. सोन्याचा तांदूळ, सोन्याच्या तुरीच्या गाडीचं वरण, चांदीचं तूप, हिऱ्याची उसळ,